म्हणा मनाच्या चक्कर मध्ये बाबा पूर्ण हरिपाठ बनवून गेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या मनाच्या चक्कर मध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, तो पूर्ण हरिपाठच बनवून गेला. त्याच्या कारण म्हणतो जसं येईल तसं म्हणा बोला ना. तर बाबा आपल्या कथेचं हेच सार आहे की जगामध्ये हरी आणि हर भजनाचा सार काय निघालं. काय सार आहे, सूत्र काय आहे आजचा. हर 7 दिवसाचे 7 सूत्र काढणार. आजच्या कथेचा सूत्र काय की भगवान शिव आणि भगवान शंकर. बरोबर, भगवान शिव आणि भगवान शंकर दोघी एकच आहे. भगवान शिव सांगलं तर ते बिचारी माय म्हणते शंकर. जय शंकर नाथ भयंकर है की नाही. म्हणजे सांगलं शिव तर ते म्हणते शंकर. आता करवा कसं. हे दोघी एकामेकाचे पडोसी आहे. शिव एकाकडे. आता ह्या गोष्टीचं आपण स्पष्टीकरण करण्यासाठी 13 मे पासून तुमच्यासाठी प्रश्न शिव महापुराण. बरोबर ना. हा, आता यानं सांगलं शिव आणि शंकर कोण. शिव म्हणजे वेगळा, शंकर म्हणजे वेगळा, असंच का. एकच ना. मग आता ही गोष्ट माझ्या जीवाला लय लागून गेली की तुम्ही ना महामुखातून रामचरित मानस ऐकली, रामायण ऐकली, आता भागवती ऐकणार. आता ही गोष्ट माझ्या जीवाला लागली तर मग आता 13 मे पासून तुम्ही शिव महापुराण ही शिरोदामणी ऐकणार. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला जर तसा म्हणजे हर एक ग्रंथाचं मला तर असं वाटते की आपले 18 पुराण आहे. 3 तर झाले. किती झाले, किती बाकी राहिले. 12 15 बाकी राहिले का. टेन्शन नाही. अरे की नाही अजून मारे मीही काही बुड्ढा झालेलो नाही, तुम्ही बी काही बुड्ढे झालेले नाही. बरोबर की नाही. 18 कंप्लीट करू म्हणजे करू. 18व्याच्या समाप्तीवर मी माझ्या लेकराला घेऊन येत जाईल. काय 18व्या पुराणच्या समाप्तीच्या दिवशी मी माझ्या दोघी लेकराला घेऊन येईन. टेन्शन नको घेता. आलं का लक्षात. चला तर शिव महापुराण 13 मे पासून. बरोबर ना. 13 मे पासून. आता हे दोघी भगवान शिव आणि भगवान विष्णू ना, भगवान हरी ना. हर म्हणजे नम पार्वती पते हर 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 हर. बरोबर आहे की नाही. हर का म्हणता. काल हर, कष्ट हर, रोग हर, दारिद्र हर, सुख की लहर कर, हर हर महादेव. तर महाराज हे हर आहे, लोकांचे कष्ट हरतात. ते हरी आहे. म्हणा हरीनं चाला घरी. नाही आता घरी जायचं नाही. आता मना हरिण चाला मंदिरी. हे आपल्याला श्रवण करायचं. तर आपल्याला हे समजून येईल. आपली श्रीमद भागवत महापुराण आहे. कथेचा प्रथम दिवस आहे. आज कथेचं महात्म्याचं स्वरूप होतं म्हणून आपली कथा काही झाली नाही. कोणत्याही महाराजाचं कोणतीही कथा असो पहिल्या दिवशी महात्मा श्रवण करायला आवश्यक आहे. आलं ना महात्मा. जर कथा श्रवण केली तर तुमचे पाप मिटणार. आणि जर पाप मिटणार, जर तुमचे पाप मिटणार तर भगवंतापासून भेट होणार. 7 दिवस आपल्याला आनंदात कथा घ्यायची आहे. काय 7 दिवस भगवंताच्या भक्तीमनी, भगवंताच्या चरणार वृंदमनी, भगवंताच्या गोड अमृत कथेचा आपण श्रवण करू. येले म्हणतात कथामृत. काय महात्म्याच्या कथेमध्ये अजून एक कथा येते. म्हणजे आपण जे श्रवण करताय ना याला काय म्हणता. जोरात बोला. काय म्हणता. कथा अमृत. अमृत म्हणता. काय म्हणता. काय म्हणता. हा. आता अमृत म्हणजे काय मालूम आहे का. जहा समुद्र मंथन झालं होतं त्या समुद्र मंथना म्हणून अमृत निघालं होतं. अमृत म्हणजे जोही याला पिन तो अमर होईल म्हणून याचं नाव अमृत पडलं. अमृत म्हणजे जल. जोही याला पिन तो अमर होईल. बरोबर आहे की. तो कधीच मरणार नाही. त्याला म्हणतात अमृत.
मग आता तुम्ही तर 7-7 दिवस बाबा हो, सालभर तुम्ही इथलं कथा अमृत पेत राहता, बरोबर की नाही? म्हणून तर मी लयच पालक खिरोजातल्या माय मौल्या 100च्या वरच जाता की हाँ सेंचुरी कंप्लीट करके ही जाते हैं, खिरोजा वालों की खासियत है ना. तर बाबा तुम्ही सालभर कथा ऐकता, याच्यापासून तुम्हाला अमृत भेटते, ते अमृत तुम्ही ग्रहण करता, याच्यामुळे आयुष्य लंब चालते. कथा अमृत आहे. हे अमृत असं अमृत आहे की महाराज पुढे आपण कथा श्रवण करू, जहा हे कथाचं वाचन होत होतं, सूतजी महाराज कथाचं, श्री शौनकजी महाराज कथाचं वाचन करत होते, तर इंद्र आलता अमृतचा कळस घेऊन, काय की हे अमृत तुम्ही घ्या, पण 7 दिवसाची कथा मले ऐकाळा. बाकी अमृत द्याच्या नंतर बी त्याला कथा अमृत भेटलेलं ना होतं, बरोबर की नाही. आता तुम्ही 7 दिवस कथेचं श्रवण करणार, तर स्वतः तुमची किती पुण्य आहे. आता आमची कथा तर सोडा, आता तिकडे काल्याचं कीर्तनाची समाप्ती झाली ना, हा म्हणजे तो सप्ताह खतम, ह्या सप्ताह चालू, ह्या सप्ताह खतम. तुमच्या गावामध्ये किती सप्ते बसता, नवे गाव म्हणे बसतो, धनगरवाडा म्हणे. आता ह्या पहिला वर्ष आहे ना आपला, फर्स्ट वर्ष, तर बोला ना. हा एखादी जपली का डुस्सा, उठ महाराज बोलतो उठ, की नाही असं उठाडून घ्यायचं. आता जे पुढे बसले ते डुस्सा नको माझा, मला दिकीन चिमकुरा घ्यायचा. इंचू चावला मुंगी चावली, मुंगी चावली, है की नाही. असं कोणी जपलं ना, हम भी नहीं सोएंगे और तुमको भी नहीं सोने देंगे, हम तो डूबेंगे, हम तो डूबेंगे तुमको भी ले डूबेंगे, है की नाही. तो हम ना सोएंगे ना तुमको सोने देंगे. याच्या कारण कोणाला जपू द्यायचं नाही. कोणीही जर कितीही निद्रा आपल्यावर हवी झाली, तर ते डोळे बंद करून फक्त राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. नाही तर मग काय म्हणायचं, राधे 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 राधे. वा रे वा, एकदम राधे राधे. भक्ती आहे महाराज, काय भक्ती, भगवंताची भक्ती. आला का लक्षात. आता भगवंताची इथली गोड की अमृत, तुम्हाला 7 दिवस कथा अमृत भेटेल महाराज. आणि भगवंताचं नामस्मरण कीर्तन चिंतन आपण 7 दिवस लय श्रवण. आजच्या कथेला थोडा वेळ झाला होता, म्हणजे आज कलश यात्रा पूजन वगैरे ते झालं, त्याच्यामुळे थोडा वेळ झाला. आज तुम्हीही आले, अजून एक कथेचं पुण्य काय बोले, जो कथा में आता है उसको तो पुण्य मिलता ही है ना. समजलं, टाइम झाला. तुमचे पाय असे मोकळे व्हायला लागले एकामेकाचे, तुमचे पाय मोकळे झाले ना, तुम्ही चुईमुई करायला लागले. समजून घ्यायचं, कथाचा टाइम झाला, तुमची कॅपॅसिटी संपली, म्हणजे आता कथाले जरा उरकती घ्यायची. आमच्याजवळ आधी घडी नसते, आमच्याजवळ तुमचे चेहरे एक्सप्रेशन तिच्यावर समजते की आता जरा टाइम झालेला आहे, महाराज तुम्ही आरती घ्या, है ना, आमची कॅपॅसिटी संपली. तर म्हणायचा अर्थ असा की कथा सुनने वालों को तो पुण्य मिलता ही है मिलता, बाकी जो कथाले ऐकाडतो त्याला बी लय मोठं पुण्य भेटते. म्हणजे आता तुम्ही आज आले, कालदी कितले खेडे आहे आपले आसपासचे गाव कोणकोणचे, आपलं सावदा, फैजपूर, सावखेडा, कोचूर, रजोदा, है ना, हे इथले गाव. वाघोड, वडोदा, कडमोदा, कुंभारखेडा, हा हे आसपासचे गाव झाले. आता सगळ्याचे कॉन्टॅक्ट असणारच तडी, है ना, अमक्याची ढमक्याची टिमक्याची, अक्कड सासूची, तिक्कड सासूची, मावस सासूची, पुईची, ननदची, लेक, है ना. तसे आपले आपले कॉन्टॅक्ट काढायचे. आणि मग कॉन्टॅक्ट काढून काय करायचं, जर तुम्हाला सांगलं की आपल्याला बचत गटासाठी बाया जमा करायच्या, मग कसे फोन लागता, बहीण तुला पाहिजे का, भिशी टाकती, लागतं की नाही बोल. हा, मग आता भगवंताच्या द्वारावर जर भिशी टाकायची आहे, भगवंताच्या द्वारावर जर तुम्हाला खातं खोलायचं आहे, मग हे खातं कसं खोलते आता हे मी सांगतो तुम्हाला. आज तुम्ही कथेला आले, बरोबर आहे, आज मग काल 2 ले घेऊन या, है ना, 2 कोणीही चालते, आपले लेकरं, है ना, त्याच्यानंतर आपल्या परिवारामधले सगळं काही, है ना.
आज तुम्ही 2 घेऊन आले म्हणून भगवंत म्हणतो अच्छा तू कथा ऐकली तर ऐकली, 2ले अजून ऐकायली का बा? याचं मागचं कारण काय? तुम्ही तर कथा श्रवण करणारच, बाकी तुमच्यामुळे जर कोण कथा श्रवण केली आणि तो गलत मार्गावर चांगल्या मार्गावर आला महाराज, त्याच्यातलं आमच्याहून जास्त अधिक तर काय तुम्हाला समजा कथा ऐकून जास्त एवढं पुण्य, त्याच्याहून जास्त पुण्य तुम्हाला लागते की तुम्ही ना कोणाची जिंदगी सवारून घेतली, जो गलत रस्त्यावरून चांगल्या रस्त्यावर आला आहे की नाही? जो गलत रस्त्यावरून चांगल्या रस्त्यावर आला. आली का गोष्ट लक्षामध्ये? हा, मग याच्यासाठी काय करायचं? आपण सगळ्या जागे कॉन्टॅक्ट आहे ना, सगळ्या फोनला यायचे, एक दिवस तरी या, पण कथाला श्रवण करायसाठी या, है ना? हे माझ्यासाठी नाही की मी फेमस होईल, हे तुमच्यासाठी की तुम्ही कोणाला बोलवसान तो कथा श्रवण करेल आणि तो काही ना काही ह्या कथेमधून शिकेल आणि ते तुमच्या इच्छात कनेक्ट होईल. बरोबर आहे की नाही? हा, मग आता आधी असे कोण कोण आहे ज्यांचे घरचे काय म्हणता मिस्टर पती परमेश्वर आलेले आहे, असे हात उचला बर का. अरे उचला ना, नाही आले का? जरा उचला, लंबे लंबे हात आले आहे ना, हा करा. आता असे कोण आहे ज्यांचे नाही आले ते असे मोठाले हात उचला. बाबा तुम्ही तर उचलताच नाही, आहे की नाही आहे? उचला असे लंबे दोघी हात की आमचे आलेच नाही म्हणा. अरे इकडचे उचला, असे मोठाले आले नाही म्हणा. हा करून घ्या खाली. आता ज्यांना नाही उचलले त्यांची ध्यानामनी आहे हो. ये भागवत कथा है भैया. हाँ, यहाँ पर सची बोलना. आता अशा बायांचं काय करावा? ज्यांना आला तरीही उचलला नाही, गेला तरीही उचलला नाही, आहे तरीही उचलला नाही. काय समजा महाराज असून नसून काय फायदा नाही, असं तर नाही ना. हा, मग असं जरा पहा, मी हर कथामध्ये सांगतो, जिसने की शरम उसके फुटे करम, जिसने की शरम उसके फुटे करम. अब जर भगवंताच्या कथेमध्ये तुम्हाला 2 मिनिटं म्हटलं की जरा असं भजन करून घ्या, कीर्तन करून घ्या, दोघी आत मस्त भक्ती म्हणे, तर नाही हमनी करणार. आजकाल डीजे वर गाणं लागते आणि मग ती बिचारी चवडते बग्गीवर, लो चली मेरे देवर की बात. अरे बापरे, काय चष्मा साडी आहे की नाही, काय चष्मा ना साडी, अरे अरे बापरे बापरे बापरे, चवडतंय की नाही? हो की नाही? आजकालची कंडिशन तशीच आहे की नाही? आम्ही तुम्हाला तसं काही म्हणता का? नाही. आम्ही तुम्हाला काय म्हणता? भगवंताची भक्ती आहे, भगवंताची एवढं मोठं दार आहे की नाही? मस्त भगवंतही तुमच्या नित्यपासून प्रसन्न झाला पाहिजे की कथा झाल्याच्या नंतर त्या ह्या कृष्णाला तुमच्या नृत्याची, तुमच्या गायनाची, तुमच्या भजनाची गोडी लागायला पाहिजे की कथा झाल्याच्या नंतर आमचा कृष्णा तुमच्या घरी दौडून यायला पाहिजे, आमचा नंद किशोर है ना नटवर लाल तुमच्या घरी दौडून यायला पाहिजे आणि काय म्हणायला पाहिजे, आई जशी तू कथामणी गोड गायन करायची ना, जशी तू कथामणी नृत्य करायची ना, मला आदत पडून गेली. बरोबर आहे की नाही? मग आता मी रोज येत जाईन, तू रोज माझ्यासाठी नृत्य करत जाजो, असं व्हायला पाहिजे. जनाबाई सोबत असं होय. जनाबाई तिचे जाते काय भजन म्हणे आणि तो विठ्ठल पांडुरंग तिचा जात्या वाशी बसून तिच्या ओव्या ऐके. काय ऐके? त्याला गोडी होती, त्याला भजनाची गोडी होती, त्याला नित्यची गोडी होती. बरोबर की नाही? याच्या कारण सांगतो, तुम्ही भजन म्हणत जा, नित्यही करत जा. आणि हे कथा आपली कथा आहे काय. आणि हात उचलेले कशाची शरम बर का? आता तुमचे मिस्टर आहे ना, मग अशा लंबा हात उचलेले काय दिक्कत तुम्हाला? तुम्ही असे असे करता, उचलू की उचलू. तुम्ही शेजारींचं तोंड पाहता, ते उचलीन तर मी उचलीन, आहे की नाही? पड़ोसी का मुंह देखो, वो उठाएंगे तो हम उठाएंगे. आता खरी खरी इमानदारीनं असे कोण आहे की त्यांचे मिस्टर आले की असे लंबे लंबे हात उचला, चांगले मोठाले. अरे उचला रे चोट्ट्यांना, उचला ना, उचला, ठेवा खाली. परत आमच्या वृंदावन काय बरं का, चोट्टा हो. हा असं. आता त्यांना असे उचलले म्हणजे याचा मतलब समजायचा की आमचे मिस्टर अर्ध्या रस्त्यात आलते पण अजून रिटर्न न झाले. जिना असं उचललं मंडपा लोक आलते, रिटर्न झाले. जिना असा उचलला ते बसलेले आहे, आलेच नाही. म्हणजे जे जिना असा पुरा उचलला त्याचे आलेच नाही, है ना. तर असा पुरा उचलायचा. आता काय करायचं मला माहिती, काय एक चांगली आयडिया देतो.
तुम्ही तर हर कथेमध्ये श्रवण करायला जाता म्हणजे जाता. हर कथेला पब्लिक म्हणजे माता माऊल्या कमी असता, माता माऊल्या जास्त असता आणि पुरुषगण कमी असता. आयडी तरी भरपूर आहे, लस कथेला 2-4च असता बरं का. मग आता याची आयडिया सांगतो. तुम्हाला जास्त कथा ऐकायची गरज आहे की तुमच्या घरच्या माणसाला? खरी खरी सांगा, जोरात बोला. माणसाला आहे ना. हा, मग तुम्ही कशाला येता कथेला? महाराज ते येतानी ना, मग कितीही काय पता केला तरी ते येतच नाही. मग आता आयडिया सांगतो है ना. मी हर गोष्टीचा तोड देतो बरं का, असं नाही की बस बता दिया. हर गोष्टी का सोल्युशन देता हूं मी. घरामध्ये रांधते कोण? कोण रांधते? तुम्ही रांधता. असं कोण कोण आहे रांधते? जरा हात उचला बरा. महाराज मग घरातला स्वयंपाक करता, उचला. अर्धा पुरा स्वयंपाक करता म्हणा. हा, खाली करून घ्या. असं नाही अर्धा सासू करते, अर्धा मी करते. कणिक ते भिजवते, पोया मी टाकते, असं नाही, नको करा. म्हणजे असं केला म्हणजे आम्ही दोघीच मी करता, नवऱ्याला करायला लावता. ज्या महिना असा हात करेल होता, म्हणजे मी बी नाही करत, सासू बी नाही करत, नवऱ्याला भांडे कशाला लावतो असं नाही. आता बरोबर आहे, स्वयंपाक तुम्ही करता. जर तुम्ही ना स्वयंपाक करला नाही, त्यांना भोजन करायला भेटणार नाही, जेवण भेटणार नाही, आहे की नाही. आता तुम्ही ना लयच काही मागलं, तुम्ही ना सोन्याची पोत मागली, तुम्ही ना सोनं मागलं, तुम्ही ना साड्या मागल्या. आता काय करायचं? आता मागायचं की जास्त काही नको, फक्त कथेमध्ये बसा. काय ज्याच्या रावसाहेबनं ऐकलं नाही, मग काय करायचं? रांधायचं नाही, है ना. आपल्या पुरते रांधायचं, मस्त खाऊन पिऊन येऊन जायचं. मस्त खाऊन पिऊन आले की आधी कथा श्रवण करायची. कालपासून घरात राहणं बंद. लेकरायली है ना, रूल सबके लिए बराबर. तुम्ही काही गलत वाटत धरली का? नाही. तुम्ही काय म्हणता? कथा ऐका, कारण की आमच्यावर जास्त गरज तुम्हाला आहे, बरोबर की नाही. ह्याच्या कारण मग हेच तर तुमचं पुण्य तुमच्या खात्यामध्ये कनेक्ट होईल. हे पुण्य 100% कनेक्ट होईल. तर मग कालदी काय करायचं? जबरदस्ती आणायचं, फुल फॅमिली याचं. कालदी जबरदस्ती आणायचं, फुल फॅमिली याचं, दुसऱ्यालाही आणायचं आणि पती परमेश्वरलेही आणायचं. की येणार म्हणजे येणार. जर म्हटलं की मी येणार नाही घरी झोपीन, तर घरात रांधायचं नाही. 1 दिवस हॉटेलवर जेवण करतील, 2 दिवस करतील, 3 दिवस करतील. आजकाल हॉटेलाची बिलं बी मागे झाले. पुरवणार नाही 7 दिवस हॉटेलवर जेवण करणं, आखरी शेवटी येणं पडेल. बाकी तुम्ही ना राधायचं नाही. काल ती पुरुष मंडळीचा पक्ष जास्त पाहिजे, है ना. आणि मग काल सांगायचं की आमचे मिस्टर आलेले आहे, ज्याचा पूर्ण परिवार 7 दिवस येईल त्याला मी काही ना काही गिफ्ट आखरी दिवशी देईन. गिफ्ट म्हणजे बक्षीस देईन. किंवा पूर्ण परिवार 7 दिवस कथा ऐकायला आला का लक्षात? हो की नाही? त्यांना आलं लक्षात. कालपासून ते बी त्याच्या पप्पाला ओढून आणते. पप्पा तुम्ही चाला. काय पप्पा तुम्ही कथा ऐकायला चाला, नाही तर मम्मी राहणार नाही. पप्पा म्हणजे मी हॉटेलहून आणतो. रुपेश कुठे गेला? रुपेश आपली हॉटेल बंद आहे का रे? हॉटेल बंद आहे का? हा, म्हणजे आता 7 दिवस हॉटेल भुकेलच राहणार आता तुम्हाला. चला बोलो गोपाल कृष्ण भगवान की. आजच्या कथेमध्ये आपण श्रवण केलं की हरी आणि हरी एकच आहे. अजून आपण भागवत कथाचं महत्व असले श्रवण केलं की भागवत म्हणजे काय है ना. भागवतचा अर्थ काय? भागवत म्हणजे भक्ताच्या जीवनातली यथा आणि कथा मिटवणारी, कष्ट मिटवणारी, त्यालाच म्हणता भागवत, है ना. आणि भागवत म्हणजे भ से भाव, ग से गगन, व से वारुण्य, त से तरबूज, त से तीव्र इच्छा रखने वाला म्हणजे भागवत, है ना. असे मनातले भाव व्यक्त करणारी श्रीमद भागवत महापुराण. नॉर्मली सगळे पुराण आहे, फक्त भागवत महापुराण आणि शिव महापुराण हे 2 महापुराण असं आहे. आला का लक्षामध्ये?
लक्ष्मणी आलं, आता कालदी असंच करायचं, कालदी पूर्ण मंडप फुल पाहिजे आपल्याला, है ना. एवढी व्यवस्था केली आहे, तुमच्यासाठी केली आहे. तुम्ही ना याचं ना आपल्या लेकरांना, आपल्या लहान लहान लेकरांना, मोठ्या मोठ्या लेकरांना, लग्न झालेल्या लेकरांना सगळ्याला आणायचं. आलं का लक्षात? हो. चला मग आता एक मस्त भजन, है ना, मनामधले भाव आपल्या भगवंताशी सांगूया ना, मग आरतीकडे आपण पुढे वाढूया. सगळे मी ताडी वाजवायची, मुखामन भगवंताचं नामस्मरण करायचं, है ना. जिसने की शरम उसके फुटे. एक गोष्ट नोटीस करून घ्यायची, काय? आग लगे बस्ती में अपन रहो मस्ती में, है ना. काही कोणाचं होऊ द्या, आपले आपले डोळे बनन, आपलं आपलं चालू आहे की नाही. हो, सगळ्यांनी उभे राहून भाव पण. हे काली कमली वाला. आता हे काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. हो काली कमली वाला मेरा यार है, यार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ मेरा यार है, बड़ा दिलदार है. काली कमली वाला. अरे वाह, ताड़ी बाजू. मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. बोलो काली कमली वाले की. ताड़ी ताड़ी सगळ्यांनी, पोलीस मंडळ दोघी हात वर आहे, चांगले लंबे लंबे बायांनी बी दोघी हात वर आहे. बोलो राधा रमण लाल की. मनमोहन में तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना. गाऊं बस अब यही तराना, गाऊं बस अब यही तराना. मनमोहन में तेरा दीवाना गाऊं बस अब यही तराना. गाऊं बस अब यही तराना, गाऊं बस अब यही हे तराना. शाम सलोने तू मेरा रिजवार है, शाम सलोने तू मेरा रिजवार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ काली कमली वाला तेरा यार है, यार है. मेरे मन का मोहन तो दिलदार है. ओ मेरा यार है, बड़ा दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ मेरा यार है, बड़ा दिलदार है. ओ मेरा यार है, मेरा दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, यार है. मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला तेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. बोल काली कमली वाले की. ताड़ी बाजू.
जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे। तू मेरा मैं तेरा प्यारे, ये जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे, ये जीवन अब तेरे सहारे। हाथ तेरे इस जीवन की पतवार है, वार है, हाथ तेरे इस जीवन की पतवार है, वार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है, ओ काले कपड़े वाला मेरा यार है, यार है, मेरे मन का मोहन मोहन। तू दिलदार है। हरि बोल। मागडचे सगळे महिला मंडळ हातवरे भाव नृत्य, मागडचे जितले मी इकडचे। जय हो! हो पागल प्रीत की एक ही आशा, कर दे दिल दर्शन को प्यासा, कर दे दिल दर्शन को। हे पागल प्रीत की एक ही आशा, कर दे दिल दर्शन को प्यासा, करते दिल दर्शन को प्यासा, करते दिल दर्शन को प्यासा। मेरे हर वादे पे मुझे इतबार है, वार है, मेरे हर वादे पे मुझे इतबार है, वार है। मेरे मन का मोहन तू दिलदार है, काले कमली वाला मेरा यार है, यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की, श्री राधा रमण लाल की जय। तो बोलो बोलो श्री राधा रमण लाल की, श्री वृंदावन बिहारी लाल की, श्री बाके बिहारी लाल की, श्री राधा वल्लभ लाल की। बोलो सब संतन की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। नमः पार्वती पते हर हर। आरती जी यजमान। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं सगळ्यांनी टाळ्या। गिरधर तेरी आरती। कष्ट करो कष्ट करो ज्ञान दो भगवान, ज्ञान बसी नाम में और दो भगवान। ओ करुण करु कष्ट हरु ज्ञान दो भगवन, भव में बसी नाम मेरी तार दो भगवन। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की है भीख मांगती। मन में बसा मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। ताळीची सेवा। अब तुझसे क्या मैं यही सोचूं भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दिए हर बार। तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा
कुछ नहीं मेरा, ये चिंता है प्रभु तुझको संसार की। बेबसा तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। वेद तेरी महिमा गाए संत करे नारद गण मान गण छेड़ बिना तार। वेद तेरी महिमा गाए संत करे नारद गुण गान गण छेड़ बिना तार। भगत तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। ये दास कृष्ण गाए प्रभु तेरी आरती, मन में बसा तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। हे जी रे, हे जी कर्पूर गौरम गुणावतार, संसार सारम युगेन्द्रहारम, सदा वसंतम हृदयारविंद, वरम भवानी सैलम नमामि। वत्सार माला कविकालकाय, कपाल माला शेखराय, दिगंबराय च दिगंबराय, नमः शिवाय च नमः शिवाय। काली लोटांगनवती नटाय नरम तुझे, प्रेमे आलिंगन मदंग पूज, त्वमेव वार्ग त्वमेव नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धो सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव शरणं मम देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा भुजात्तमावा प्रभुजितमावा, करोड़ि यज्ञां भगवान् वरद्मै नारायणाय हे अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णामोदमं वासुदेवं हरे। माधवां गोपिका वल्लभां जानकी नायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण हे नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ बरस गई अब तो आजा। हे नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ बरस गई अब तो आजा। आजा गोपाल तरस रहने ना, आजा गोपाल तरस रहने ना, बरस रहने ना, तरस रहने ना, बरस रहने ना। हे नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ तरस गई अब तो आजा। नटखट बंसी वाले गोकुल के राजा, मेरी अखियाँ तरस गई अब तो आजा।